की एक म्हण है, चादर लगी फटने खैरात लगी बटने। चादर फट गई है और इसीलिए खैरात बांटने की कोशिश हो रही है। यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे आणि हाही प्रयत्न फक्त 3 महिन्यासाठी आहे, कारण 2.5-3 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे 2-2.5 महिनेच आपण सरकारमध्ये आहोत, तेवढे पैसे वाटप करायचे आहेत, बाकीचे नंतरचे नंतर आल्यावर बघतील असा भाव याच्यात आहे। आणि म्हणून एक बेजबाबदारपणाने मांडलेलं बजेट, ज्या बजेटमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाला जे बजेट आहे त्याच्यापेक्षा 46,000 कोटी रुपये हे बजेटरी प्रोव्हिजन केलेली आहे असा दावा आहे। मागच्या वर्षी मी मागच सांगितलं 1,30,000 कोटी रुपये यांच्या खिशात नसलेले महसुली तुटीच्या सह मांडलेले जे होते पुरवणी मागण्यात, त्यामुळे या राज्यात 1,30,000 कोटी जादा मांडले, त्याचं काय झालं माहित नाही, तरी आज महसुली तूट फक्त 20,000 कोटी दाखवली आहे। ही सगळी आकडेवारीची जगलरी आहे आणि हे करत असताना पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर कमी करण्याचा जो आव आणलेला आहे, मागच्या वेळी लोकसभेच्या आधी मोदी सरकारने हेच केलं, 2 महिने आधी दर कमी केले आणि आता त्याच्यानंतर ह्या निवडणुका झाल्या की पुन्हा हे दर वाढवणार आहेत। हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे। तीच पद्धत या सरकारची सध्या दिसते। कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विजय मिळणार नाही निवडणुकीत, मग आता शेवटचा प्रयत्न पैसे वाटण्याचा करा आणि हे पैसे वाटत असताना जसं नाना पटोले यांनी सांगितलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 8,500 रुपये होते, पण यांनी फक्त 1,500 रुपयाचीच दानत दाखवली। म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करताय तर तो आधार सक्षमपणाने द्यायला पाहिजे होता, पण काहीतरी दिलं याचं साधारणपणे वातावरण निर्माण करण्याच्या पलीकडे कोणतंही पाऊल पडत नाही। माझ्या मते हा अर्थसंकल्प हा फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला प्लीज करणं आणि आपल्या पराभव जो मागच्या लोकसभेत झालेला आहे, जो प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे, त्या पराभवातून काही प्रमाणात वाचण्याचा प्रयत्न या निमित्तानं या सरकारने केलाय। आपल्याला मी एक पॅराग्राफ वाचतो आणि तो पॅराग्राफ वाचल्यावर तुमच्या ह्या बजेटचं सार लक्षात येईल। पॅरा नंबर 101 मध्ये त्यांनी पॅराग्राफमध्ये असं सांगितलेलं आहे, अनेक योजना जाहीर केल्या, त्या योजनांचा म्हणजे आमच्या सहकार कायद्यात शेवटी खाली असतं की वरीलपैकी जे काही नसेल ते करण्याचा अधिकार आम्हाला आहे, तसं हे पॅरा शेवटचा जवळपास आहे 101 नंबरचा। मी आपल्याला पॅराग्राफ वाचून दाखवतो। म्हणजे मी आज बजेट जे मांडलेलं आहे ते बजेट असंच मांडलेलं आहे, आता सुसूत्रीकरण आम्ही नंतर करणार आहोत, म्हणजे त्याचं मूल्यमापन आम्ही योजना केलेल्या आहेत, त्याचं मूल्यमापन न करता आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत असा याचा अर्थ होतो। मी वाचतो, आय हॅव अनाउन्स्ड एम्बिशियस न्यू स्कीम्स फॉर व्हेरियस सेक्शन्स ऑफ सोसायटी इन दिस बजेट. It has been decided to form a high-level committee to evaluate the schemes and to rationalize them so that the benefits reach directly to the eligible beneficiaries in the state. याचा अर्थ मी असा काढतो की याचं मूल्यमापन न करता या जाहीर घोषणा गडबडीत केलेल्या आहेत। आता एक कमिटी बसणार, त्याचं मूल्यमापन करणार आणि मग याच्यात कशी कटौती करता येईल आणि कशा पद्धतीने मग कारण दाखवून, म्हणजे तुम्ही अमकेच कागदपत्र भरा, अमकेच कंडिशन्स काढा, कंडिशन्स वाढतील आणि मला खात्री आहे की या पद्धतीचा जे जाहीर केलेलं आहे त्यातल्या कोणत्याही गोष्टी फलद्रूप होणार नाहीत। महाराष्ट्रातल्या जनतेला काही दिलासा देण्याचा प्रयत्न यातनं जो केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेची निव्वळ फसवणूक आहे। महाराष्ट्राचे एमएससीबी बोर्ड जे आहे त्याची थकबाकी किती आहे आणि त्या बाबतीत खरं म्हणजे मागच्या थकबाकीला माफ करणं हा जर निर्णय झाला असता तर त्याचं मोठं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेने केलं असतं। आता इथून पुढे यांचं राज्य 2 महिने आहे तर पुढची सुपारी घेणं हे जबाबदारपणाचं लक्षण नाही। म्हणून मी मगाशी सांगितलं की मागं काय आहे, एमएससीबीच्या समोरचे प्रश्न काय आहेत याच्याबद्दल कुठेही भाषणात याचा उल्लेख नाहीये, पण पुढे मी अमकं करणार आहे म्हणतात, यालाच मी म्हणतो की हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे। त्यांनी जर बजेटमध्ये सांगितलं असतं की एवढी जबाबदारी आमच्यावर ऑलरेडी आहे
महाराष्ट्र सरकारवर जी आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना द्यायची आहे, तर मग मी समजू शकतो किंवा थकबाकी एवढी आहे याची वसुलीची हे कार्यक्रम आहेत, त्या सगळ्या गोष्टीवर पांघरून घालून नवी जबाबदारी 14,000 कोटी रुपयाची म्हणतायत, पण मला वाटत नाही ती 14,000 कोटीवर थांबेल. किमान 28 ते 30,000 कोटी रुपये हे या योजनेसाठी लागतील. म्हणून मी वारंवार सांगतोय, हे बजेट फक्त 2-2.5 महिन्याचं आहे. हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ त्यावेळी अशा गोष्टी आणि या सगळ्या संदर्भात आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम पुढे करायचंच आहे. ते आम्ही योग्य त्या पद्धतीनं व्यवस्थितपणानं करू. आणि एक शेवटचा आणखीन एक मुद्दा मैं मांडू और हिंदी में भी मांडू. वारकरी दिंडींना अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तुकोबारायांना नजराना पाठवलेला होता. त्यावेळी तुकोबारायांनी स्पर्श न करता तो परत पाठवला, त्यांचे आभार मानले. पण ही वारी महाराष्ट्रातली जी दिंडी निघते ती जागोजागी लोक भाविक स्वतः उत्स्फूर्तपणाने स्वखर्चाने येतात आणि तल्लीन होऊन त्या वारीमध्ये सहभागी होतात. जागोजागी लोक त्या ठिकाणी त्यांना अनेक ठिकाणी अन्नछत्र किंवा अन्नदात्यांच्याकडून अन्नदान केलं जातं. त्यामुळं 20,000ची मदत आवश्यक नाहीये, नको असं प्रशांत महाराज मोरे यांनी ऑलरेडी म्हटलंय, अनेकांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातली वारी ही स्वाभिमानाची वारी आहे. महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा स्वाभिमान हा तसाच ठेवून ही वारी महाराष्ट्राची आज नाही शेकडो वर्षापासून चालू आहे. आणि त्यात हस्तक्षेप करणं आणि मी काहीतरी करतोय असं दाखवणं हे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं योग्य आहे असं आम्हाला वाटत नाही. आम्ही रामाला आणलं असं तसं आम्ही रामाला आणलं तसा काही दिवसांनी आम्ही पांडुरंगापर्यंत तुम्हाला पोहोचवलं असा भाव निर्माण करायची शक्यता आहे. पण विनोदाचा भाग जाऊ दे, पण या महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प एवढं नक्की.